सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे 3 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवटदार आणि पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले. घटस्थापना झाल्यापासून मंदिरात दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना निघणार आहे. 7 रोजी ललिता पंचमी निमित्त सायंकाळी 5 वाजता कुंकुमार्चन कार्यक्रम होणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून 7 वाजता मसरे यांच्या घरातून दही हंडीची मिरवणूक निघणार आहे. रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी 5 वाजता श्री रूपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे. पालखीतून श्री रूपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची महापूजा आणि दूध प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले, सुधीर थोबडे, राजशेखर हिरेभू, सोमा मेंगाणे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.